तर मित्रांनो, भिगवणच्या थोड्याच अंतरावरती एक असं मंदिर आहे जिथे गेल्यानंतर भिगवणचा अख्खा व्ह्यू स्पष्टपणे दिसतो. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आपण निघालोय बघा थाडेश्वर मंदिराकडे. जे मंदिर आपल्याला माहिती नव्हतं अशा मंदिराकडे निघालेलो बघा. आज आपण सकाळच्या वेळी मित्रांनो लवकर उठून आणि लवकर आवरून मी आणि सनी निघालो बघा. गॉगल कसं वाटतं तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा. तर काय मग आपण आपल्या राणीला घेतलं आणि राणीला घेऊन सगळ्यात आधी भिगवण मध्ये आलो आणि भिगवण मध्ये आल्यानंतर ह्या भिगवणच्या कमानीतनं आतमध्ये गेलो आणि नंतर मित्रांनो ह्या रस्त्याला आलो बघा. आणि मग थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर हिथून आतमध्ये वळवलं बरं का. ह्या एरियात मित्रांनो नुसतं बंगलंच बंगलं होतं. ही एरिया कोणता आहे तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर ही बारकी पोर इथे क्रिकेट खेळत होती. तर ह्यांना बघून मित्रांनो आपल्याला पण आपलं बालपण आठवलं. आपण पण आपल्या मित्रांसोबत असंच क्रिकेट खेळायचो गावाकडे. आणि मग मित्रांनो आम्ही ही डोंगराचा रस्ता धरला. ही पूर्ण मित्रांनो तिथं जाऊपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे बघा. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आहे बघा थोडा कच्चा रस्ता. इथून बघा आपल्या भिगवणचा व्ह्यू कसा येतोय. संपूर्ण भिगवण मित्रांनो इथून दिसत होतं. मग काय तिथं पोहोचल्यानंतर आमच्या आधी पण ही लोक तिथं आलती बघा पाया पडण्यासाठी. काय तिथं पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी हा शिवसंदेश वाचला. तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तर काय मग आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आतमध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गेलो. तर तिथं मित्रांनो ही शंकराची आरती लिहून ठेवलेली बघा. तर काय मग आपण आतमध्ये गेल्यानंतर महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर थोड्या वेळेस बसलो. इथं मित्रांनो एकदम शांत वाटत होतं. आणि मग मी आणि सनी निघालो बघा घराकडे. तर मित्रांनो कमेंट मध्ये एकदा हर हर महादेव नक्कीच लिहा आणि आपल्या आयडीला फॉलो करून नक्कीच जावा.